ही आंबापोळी खायला खूप रसरशीत आणि जेली सारखी लागते आणि ही आंबापोळी श्रीखंडाला फ्लेवर देण्यासाठी सुद्धा वापरू शकता। चला तर पाहूया कशी करायची आंबापोळी। नमस्कार, ब्युटी हेल्दी आर मध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी आंबापोळी बनवणार आहे। आंबापोळी बनवण्यासाठी मी हे 2 हापूस आंबे घेतलेले आहे। आता या आंब्याचा मी असा गर काढून घेते। पहिले नखी काढून घेते आणि असा चाकूने कट करते आणि असं गर चम्मचने काढून घेते। दोन्ही आंब्याचा गर काढून घेते। माझ्या 2 आंब्याचा गर एवढा निघालेला आहे। आता मिक्सरच्या पॉट मध्ये हा गर मी पेस्ट करून घेते। पण आधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आता हा आंब्याचा गर मी ह्या कढईमध्ये टाकते। आंब्याचा गर हा 5 मिनिटं कढईत टाकून शिजून घ्यायचा। माझे 5 मिनिट झालेले आहे। हे बघा छान अशा बुडबुडे आंब्या रसामधून निघत आहे। आता यामध्ये 1 वाटी साखर टाकते, थोडं चवीनुसार थोडं मीठ टाकते आणि हे छान ढवळून टाकते। आपला आंबा गोड जर असला तर साखर कमी टाकायची आणि आंबा जर आपला आंबट असला तर साखर थोडी जास्त टाकायची। माझा आंबा गोड असल्यामुळे मी फक्त 1च वाटी साखर टाकलेली आहे आणि हे 10 मिनिटं घट्टसर होऊ देते। माझा रस हा कढईलाही लागला पाहिजे नाही आणि याच्या गाठीही पडल्या पाहिजे नाही, म्हणून मी असा सतत ढवळत राहते। आता आंब्याचं सीझनच सुरू झालं म्हणून मी ठरवलं की आज आंब्याचे पापडच बनवायचे। बघा माझ्या या रसाला किती छान कलरही आलेला आहे। साखर टाकल्यामुळे रसाला चमकही सुंदर आलेली आहे आणि माझा रस शिजलेला आहे। आता आपण थोडी वेलची पावडर टाकून देऊ आणि हे छान मिक्स करून घेऊ। आता मी ताट घेतले आणि ताटाला तूप लावून घेते। पूर्ण हे असं पसरून घेते तूप आणि हा रस ताटात ओतून घेते। आणि रसाची जाडी सारखी करून घेते। कुठे पातळी नाही राहायला पाहिजे, कुठे जाडही नाही राहायला पाहिजे, अशी छान सारखी जाडी करून घेते। आता रसाची जाडी सारखी झालेली आहे। आता मी 2 दिवस उन्हात वाळू टाकते। यावर कचरा जाऊ नये म्हणून मी कॉटन कपडा यावर झाकून ठेवते। तुमच्या घरी जर ऊन नसेल तर तुम्ही फॅन मध्ये 2 दिवस वाळू देऊ शकता। ही आंबापोळी 2 दिवस उन्हात वाळू टाकली होती। आता ही वाळून तयार झाली आहे। बघा किती सॉफ्ट आणि टेस्टी झालेली आहे। तुम्ही तुमच्या घरी करून बघा। पण आधी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट्स मध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद।